मार झोपली पसारली. हा मला तिकडे रानात जायचं बयाला उलट ते खुरपायला संगे. हे कोण उचलायचं तो बापिंग काय उचलायला काय झालं सासूबाई? काय झालं सासूबाई? हे कोण उचलणार आहे राडा? उचला ना तुम्ही. उचला ना तुम्ही. तू काय नका ठेवलं का मला इथं बायांना राब 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 होते मी. हा झोप झोप उडवते पहिले थोबाड धुय तुझं. काय झालंय? जरा वेळ झोपलं का तुमची काय कटकट असते व कवा नाही त्यात झोपली मी दुपारची. म्हणजे मी काम करायचे आणि तू माळ पसरायचं आहे ना. आलू मालू दिवस घालू. मी काय करत नाही का काम? सांगा बरं. काय काम करते? काय जरा माणूस झोपलं तर लगेच नुसतं कडा लावलंय. कोण उचलीन? काय फेकताय भांडी? भांडी काय फेकता म्हणजे? भांडी कशाला फेकताय? मग काय ती फेकायचं? माझ्या आईने दिलेलं ताट आहे. आई देऊ बाप देऊ गावातले लोक देऊ. लोक घरचे देतात ना कदाचे येते. उचल बसाला. मी म्हणते जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या. ड्रेस घालते नखरे दाखवते. ड्रेस काय कपडे नाही ती का? ते कपडेच आहेत ते ना. अगं गाव आहे गाव हे शहर नाहीये ड्रेस घालायला. जिपऱ्या कापल्या कसे लांब केस होते मस्त ठेवले ते चिपुरड्या करून. चिपुरड्या शिळीवाणी द्या. हा तोंड घालू नको. तन फुटका ना घरात आलता बरा. उचल हे गबा तिचं तोंड बघ कसं फुगलं. बघ 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 कशी फुगली. हे वाजू नको काम ठेवलं का बसवा. ठेवलं का भांडे ठेवलंय? हा तसेच ठेव. झोपते मी आता घडी पण. जर का मला आवाज आला तिथं येऊन लागत कंबर मोडीन तो. जायचं मला बाया माग. आईचा फोन. हॅलो हॅलो. हा आई बोल ना. काय? बाबा आजारी? अरे बापरे काय झालं? अगं पण आई तुला माहितीये ना हे कशा येते येऊ देतील का मला? एकतर रानातलं खुरपण चालू आहे बाय येत कामाला. कोणाचा फोन आहे? हा इकडे आईचा फोन आहे काय? असं काय करताय? फोन आहे इकडे. हॅलो तुम्हाला काही काम धंदे काय आहे का नाही हो? हा काय वळण लावलं पुरीला. पाचाची चव नाही तुम्हाला पण तुमच्या पुरीला पण. सासूने मरायचं रानात उलट पालट पडायचं. पुरी काय आईश करायला दिली का? हा का मायला दिली पोरगी? अजिबात आमच्या दारात पाऊल ठेवायचं नाही सांगितलं नाही म्हणतात. फोन पण करायचं नाही. जर फोन जर केला ना पोरगी लगेच मी तिला सोडचिठ्ठी देईन मी. हा हा देते सांगा तुला समजून. येऊ नको म्हटलं. हा येते मी. काय होयस ते उद्या दिली तर दिली त्यांनी सोड चिठ्ठी. बस झाले चला ऐकून घेतलं. हा तू आम्हाला जा दवाखान्यात घेऊन मी येते. तुला तर माहिती आहे 3 वर्ष लग्न झाल्यापासून फक्त मी एकदाच आली तुमच्या घरी माहेरी. जाऊ दिलंय काही कुठं काय यांचंच ऐकायचं का? आता कुठपर्यंत म्हातारपणापर्यंत त्यांचं ऐकायचंय का? तू गप बस. हा ठीक आहे ठेव. काय म्हणली आई तुझी? हा ये म्हणते का नाही म्हणली? येच म्हणली आणि मी चालली. कशी जाते ना कुठे आहे तुमचा लेक? बोलवा. बोलवा. हा तूच पाठवलं त्याला काहीतरी आणायला का? मी नाही पाठवलं. तुमचं डोकं ताळवाय का बघा. मी कशाला पाठवू? तुला काम धाम नको. तुला फक्त आईश लागती घरात. काय ऐश करते मी? ड्रेस ऐश करते तुमच्या गळ्यात बघा ना दागदागिना. माझ्या गळ्यात बघा दागदागिना. कशाची ऐश करते? साड्या बघा राणी माने बघा. म्हातारी झाली तर घड्याळ घालते. कोणाची सासू घड्याळ घालते त्या? तुम्हालाच बोला येतं का? मला काय बोला येत नाही का? मी गप बसती इज्जतीनं. काय तुला निघायचं ना निघ. माझ्या दुसरी बायको करून दे. दुसरे दुसरे रस्त्यालाच पडले त्या ना. हा तसं मी तुला गेला व कुठं कुणाष्टा बोंबलत. तसं मी तुला वळणाचा पत्ता नाही. लेकरू माझं वळण काढू नका. सासू बिसू मी बघणार नाही. काय माझ्या वळणाकडे जायचं नाही. आला तर आला तुमचा लेक नाही तर कवा येतात काय माहिती. अरे काय झालं? हा काय झालं काय तुला? कुठे गेलता तुम्ही सकाळधरनं? गेलो होतो गावात म्हणलं चक्कर मारून यावा. कवर घरात बसावा. तुम्हाला माहित आहे का तुमच्या आईने मला किती मारलं. झोप पण दिलं नाही. समजत गोष्ट बाप आणलेले बरं नाही. मला माहेरला जायचंय तर नाही जायचं म्हणले. चला ना तुम्ही. माहेरला गेलो मग इथं काम कोण करणार? ते भांडे धुवायचे ते नाही का स्वयंपाक बनवायचा. करा तुम्ही तसंच तुमची आई आहे तशीच. तुम्ही सांगा मी 3 वर्ष आल्यापासून माहेरला गेली का? एकदाच गेली का नाही? जाऊन दे कायला 10 वेळा माहेरला जायचं. गेली ना एकदा काय ना. अगं इथं मला तुला तर माहिती आहे हाताचा स्वयंपाक मला किती आवडतो. हा खावा तुमच्या आईच्या हाताचा स्वयंपाक. म्हणजे तुम्हाला स्वयंपाकच पडलाय. ते तर माझा बाजार आहे त्याचं नाही काय पडलं. खादाडी कुठली? तिकडे आहे ना
माझी सासूबाई आहे ना, ते करून घालतीन खाऊ. हा अहो, तुमच्या आईनं काही शिकवलंय का नाही तुम्हाला अजून? काय कसं काय करू सांगू तुम्हाला? तुला तर माहिती ना आई कशी आहे. हा पण ती भडकन माझ्यावरती. हा भडकू दे, भडकली तर आई तशी तुम्ही तर मला मदत करायची का नाही सांगा बर. तुझं रे ती का म्हणे पण इतकं? रडते मग काय करू? मला जायचंय, मी जाणार आहे. काय करणार आहे तुम्ही सांगा. बरे तुम्ही आईसारखंच बोलता, माझ्यासारखं का बोललंय का सांगा बर. नको नाराज हो, मी नाही का ऐकत जातो, आईला बोलतो, जाऊ दे तिला. हा हा ठीक आहे. जाऊ बोलू, हा. रडू नको. हा नाही मी बॅग भरते बोला तोपर्यंत. चालेल. काय भारी भारी रिलेटेड मोबाईल ए आई, काय रे? काय तू त्या आशूला नाही का बोलत नसतं का? काय म्हणला? मग आतापर्यंत आयुष्यात मला कधी काय बोलला नाही. बायको जायचं मला. हा मी आली का? तिला जाऊन दे ना, मग तिला जायचंय. एक तर कधी नसती जाती, तो काय चालतं का तिच्या माग? मी जाऊन देणार नाही. नीट राय तू पण. तो तंगड तोडून ना हातात देईन मी पण. हा कळलं नाही म्हणशील. ती रडत होती. रडत होती? कुठे आहे ती? हाय, तू तिला कशाला काय बोल? तू तिला बायकोचा बैल झाला. हा बायकोचा बैल. हा मी जन्म दिला, 9 महिने पोटात ठेवले का तिने पाळला तुला? तिचा पण जीव आहे ना. पण जीव आहे ना. माझा जीव नाही का? हा बसून का तिचं? हा बसून चल तिला पण झापडते. चल, चल. हा, काय बाहेर मी आले. हा माणूस ऐकून घेता त्याला आईची काही कदरच नाहीये त्याला. तुझी कदर आहे, पण मग तिचा पण जीव आहे ना का? असं काय करते तू? झालं का? लागलं का तुम्हाला? तू आली का तुला ढवळाढवळी करायला चमचा हलवायला लेकाच्या आईच्या मध्ये? तुला जायचंय ना माहेरी? हा बर बॅग, मी पण येतो सोबत. मी इथं थांबायचंच नाहीये मला आता. मी जातो तिच्या सोबतच. तू थांब एकटी इथं. तिला एकटीला काढून दे. तुला द्यायचं तर तू अजिबात जायचं नाही. मला पण थांबायचं नाही इथं. तुम्हाला नाही का नको नको करून ठेवलंय. तू जाय ग, बॅग भर वय. अरे मशा तू असं काय करतो येड्या जाणारा? अगं तू तिला हाणतीये, मला हाणतीये, दना कुठे ती नसते. ती किती काम करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, नुसतं राबत जाते ती. अरे बाबा झोपली होती, पसरली होती, तिला उठवायला अगं, गेले. मग ती आजारी आहे, त्याच्यावरती झोपली असणार आहे. तिच्या आईने काम करायचं रानातलं सगळं काय करायचं आणि तरी आईला उलट बोलायचं ना. बरं, मी पण करतोच ना काम, ती पण करतेच ना काम. आपण सगळ्यांनी मिळून कामच करू राहिलो ना, का कुणी बसून राहिलेलं आहे? तुम्ही दोघांनी काम करायचं वय मग अजिबात राहिलेलं नाही. अगं तो वय झालंय तर तू कर ना आराम. नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं भांडणच करत राहते कंटिन्यू तू. हा आम्ही आमचे काम करतो, तू नको करू काम. तुला सांगितलं कोणी काम करायला? एक काम कर, आम्ही दोघं जातो. तसं पण नाही का, तिला भाऊ नाहीये, ती एकुलती एक आहे. तिला मग जमीन जायदाद भरपूर आहे, ते करते नाही का माझ्या नावावर. घर जावं होतो का? घर जावं तिथं? हा राहतो, काय नाही, ते परवडन मला तुझी किरकिरपेक्षा. मग तुला आईची किरकिर भाऊन बसते का तुला? तिची किरकिर नाही लागत का? अगं दिवस रात्र रडती ना ती तुझ्यामुळं. हा आई रडलेली ते नाही दिसणार तुला. कधीच नाही दिसणार आई रडलेली आहे ना. तुम्ही कशासाठी रडचाल सासूबाई? कशासाठी रडचाल तर? पोराच्या नंतर दाखायची सवयची तुला मला खाली. हा, तू आईच कोडीची. काय खोडीचे तर जाऊ दे ना. माझा येते तर राहते नाही तुमच्या दारात. माझा लेख ना पार बैल केला तू बैल. तिने काय ना बैल बिल केला. मग कोणी केला? मी केला. हा मी केला का? हे बघ, तू आहे ना जास्त हेच करू नको. लय किरकिर घालायला लागली, तुला सवय लागलेली ती पहिल्यापासून. पहिले पण किरकिर घालायचे आपले लोक, आता पण तू आता त्यांची सवय तुला लागून जायले. मग सगळ्या खोडी माझ्या पशीच म्हणायचं का मग तुला? आता ते तुला सवयच लागली ना, त्याच्यामुळे तू तिला आता सवय लावून देशील रोज किरकिर घालून. त्यापेक्षा नाही का आम्ही दोघं जातो निघून. मला तो आता ऐकायचंच नाही. चल अरे जाऊ तुला आपण. पगड पंदा किती माशा ती. जाऊ नको तू तिकडं. काय जातो मला सोडून? अगं तिकडे शांत राहीन मी तुझ्या किरकिरीपेक्षा. चला. नको जाऊ ना माय. थांबायचं. नको जाऊ ना. नको जाऊ. तिची वडील आजारी ना, तुम्ही दोघं संगत जा. नवरा बायको गाडीवर आहे का नाही? आणि संगच जा आणि संगच या. वाटलंच तर 2 दिवस राहा तिथं. मग बस का? होय. आता बरं गोड बोलायला लागली मग आता. हा मला माहिती मा शहाणा लेकरू मा नाही ऐकणार मग कोणाच ऐकन? माझी शहाणी सोने माझी अश्विनी. मग मा पेड आहे. मनापासून बोल. मनापासून बोलते माझ्या लेकरा शपथ बाय खोटं नाही बोलत. दोघं जा गोडी गुलाबानी जा. गोडी गुलाबानी. हा मी वाट पाहते तुमच्या. बरं ठीक आहे. जातो. हा लवकर जा. पेट्रोलला पैसे देऊ का? दे हा दे. थांब आणते. अरे जाऊ दे, जातो. हाय तुझ्याकडे आहे माझ्याकडे. ना पैसे? हा, हाय. आणि तिला ऐक ना, जाता जाता ना तिला हॉटेलमध्ये खाऊ घाल बर का. खाऊ चहा घाल. पाहिजे तिला, वडापाव खाऊ हा घाल. ना? मेला तेच खोडी चवत गए.
जा जा अशी गोडी झाली हा, काय मग गोडी. चालच नाही का मग आपल्या माहिती घरी नाही हे देऊ तू घालायला जाऊ दे. अगं ऐक ना लोक नाव ते दर बाबा दे बरं, तिच्या घाल, गळ्यात मग हे देऊ का अजून हे देऊ का नाही राहून दे हा? नको एवढं पण नको नको का नाही, नाही. आपल्याला दवाखान्यात जायचं. लवकर या माझ सोनू मा पेडा जा जा माया आहे बरं लवकर का, या, कसं आलं वाटतं काय मुलीला, बघ काय येडं आहे वाटतं? माझं लेकरं बर का हा. असं आहेच हसत राहा इथनं पुढे भांडू नका तर एकदा मी आता माहेरी गेली ना तिकडच राहील नाहीतर नंतर महागात नाही येणार काय तसं नको करू अश्विनी माश्या मला सगळं घर खायला उठून तुम्ही नसल्यावर हे प्रॉपर्टी जायदाद जमीन त्यासाठीच आहे माझ्या लेकरासाठी आहे मला कुठं 10 सून आहे एकूण ती एकाची का नाही बरं ए, सांग बरं, बरं ऐक नाही हा? आई तू आहे ना ते माशा नको म्हणले कस तरी वाटतंय अरे मग, बाय, हा सांग असं ना. म्हण ना अरे लाडाने बोलायचं तुला कोण घ्या आपण लग्न झालं आता माझं आता लेकरू होईल मला नातू होईल हा, नाही मग. का नाही का बाई हो, तिथं- तुमच्या माय लेकराच्या गप्पा राहू द्या माझा बाप तिथं दवाखान्यात आहे चला ना बरं पैसे देऊ का मी नको हाय दवाखान्याचं माझ्याकडे. बिल फिरला नको 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 हा आणि ऐक जाताना ना 2-4 नारळ घे त्यांना पाजव काजू बदाम ड्राय फ्रुट ऑनलाईन पैसे टाकते लागलं तर त्रास घेऊ नको बरं बर का आणि तू तिला जीव लाव भांडू नको ते संग रस्त्याने मी कधी भांडलोय का तिला हा मला एकूण ते एक सोने बाबा लोक नाव ठेवते मला 4 जाऊ म्हणते मला काय 10 बायका आहेत का सासूबाई बरं येतो बरं घरी. जा जा हितच हा. येतो आपल्याच घरी नाही राहत. तुझ्या बापाला सांग आईला सांग मी आठवून केली बर का होय, मग तुम्ही भेटायला या बोलले हा येईन येईन. आणि सुटला डबा भरून देते त्यांना एवढा ए, जाऊ का? हा हा? जाऊ का नाही येऊ का हा, मग येऊ का? हा, जाय हळूच जा असं बोलावं लागत बाय गोडीने नाही टिकली नसती मायापाशी चल शांत बाई